सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या आदिवासी बांधव शेहल्या करतेवेळी गोड गाणी गाऊन भात रोपणीची शेवट करतात. दरीखोऱ्यातून पावसाच्या सरीसोबत सुमधुर स्वर गाणी गुंजत असतात. तालुका हा पावसाचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. इगतपुरी पाठोपाठ भात उत्पादनात तालुक्याचा नंबर लागतो. माळ नारळावर हलक्या स्वरूपाची भातशेतीची लागवड केली जाते. त्यात नदी, नाले, ओहोळे, झरे, तलाव यालगत असलेल्या भाताच्या खाचरात आवणात विशेषतः गया भात जातीच्या बियाणांची लागवड केली जाते. यामध्ये गरा, बंगाल, इंद्रायणी, दप्तरी, गरी, कोळपी, वाडा, कोलम 170 आदी भातांची लागवड करण्याची साठी पाऊस उपयुक्त असल्याने भात रोपणी अंतिम टप्प्यात सुरू आहे. सरस भातशेती तसेच नागली शेतीसह लागवड संपल्यावर शेहल्या भाताच्या आवणात खेळला जातो. चिखलाचा टिळा माती लावून अंगावर चिखलफेक करून एकमेकांना माखवले जाते. हसत खेळत अंतिम लागवड केली जाते. गऱ्या भात शेतीची लागवड करताना तसेच इतर वेळी आदिवासी बांधव श्रमपरिहाराकरिता दिवसभर काबाड कष्ट मेहनत जाणू नये यासाठी लग्न गीते, शेतीची गीते, भाऊ बहीण, पशुपक्ष्यांचे वर्णन, इंद्रदेव, पाणदेव, कणसरा माता, अन्नदेवतांची आळवणी या गीतांमधून ऐकायला मिळते. चंद्र, सूर्य, शंकर, पार्वती, देवदेवतांच्या गुणवर्णात्मक गाणी गायली जातात. भात रोपणीची गीत ही निसर्गाने आदिवासी बांधवांनी दिलेली मौखिक देण आहे. गाणी गायली जातात ती अशी: गुडघभर चिखलात पाय रोविले हो पाय रोविले, एक एक भाताचे रोप लाविले हो लाविले, थंडी आणि पावसाला शेतकरी भीत नाही, लावणीचे दिस येता रोप लाविले हो रोप लाविले, अन्नब्रह्म पोसाया सजले, शेतकरी लावणीचे दिस येता रोप लाविले हो राविले. हे गीत अजूनही पावसाळ्यात पावसाच्या सरी अंगावर घेऊन भात रोपणी कामाच्या वेळी गायले जाते. यातून श्रमसंस्कृतीवर आधारित जीवन जगत असताना स्वतःला परिश्रम विसरले जातात. नाशिक लोकशाही न्यूज साठी रतन चौधरी, सुरगाणा.